स्टेजवरती आसीन बामसेपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मान्यवर नितीन गणोरकरजी, महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय पगारेजी आणि संचालक महोदय राजेश गवईजी आणि आपण सगळे, जसं आज 34वं जे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आहे याची आता समारोप सत्र जो सुरू आहे, आपण का करतो, कशासाठी करतो याच्याबद्दलचा उलगडा झालेला आहे. आता याची सांगता करताना मला 2-4 गोष्टी प्रकर्षाने ते मांडाव्या, सांगाव्या असं वाटते. पहिले की जसं आता गवई साहेबांनी सांगितलं की आम्ही समाजामध्ये जातो, संवाद करतो, तर आपण ज्यावेळेस संवाद करतो समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या संघटनाच्या लोकांशी, त्यावेळेस नक्कीच बामसेपला विरोध करतात लोक. काहीतरी प्रमाणामध्ये विरोध करतात. परंतु तेच लोक, त्या संघटनाचे लोक किंवा तेच लोक समजा आमच्या स्टेजवर आले तर ते आमची प्रशंसा करतात, सजेशन देतात. आम्ही अभिनंदन करतो या गोष्टीचं. आम्हाला विरोधही झाला पाहिजे, परंतु प्रशंसा करणं आणि त्या प्रशंसेमध्येच गुल होणं ही एक धोकेदायक बाब आहे. प्रशंसा करतीलच, प्रशंसा करतात, यासाठी बामसेपची एक जमेची बाजू आहे. जमेची बाजू कोणची आहे तर बामसेपनी समाजामध्ये एक विश्वास स्थापन केलेला आहे, पक्का विश्वास स्थापन केलेला आहे. त्यामुळे आपणाला समाजातून जे काही रिसोर्सेस पाहिजे आहेत ते भेटतात, अवश्य भेटतात. आणि मी कधी कधी म्हणतो, मी माझ्या कॅडेट कॅम्पमध्ये सांगतो सुद्धा, की आता बामसेपला जे सजेस्ट करणारे लोक आहेत त्यांनी सजेशन काही करू नये, बामसेपला सजेस्ट करू नये. कारण की ते सजेशन जे असते ते आयसोलेशनमध्ये सजेशन असते. आणि जो आयसोलेशनमध्ये विचार करतो, चिंतन करतो, तो धोका आहे, तो ब्राह्मणवादी पक्षाचा आहे असं समजायचं. नक्कीच. म्हणून 4 लोक इकट्ठा येऊन, 10 लोक इकट्ठा येऊन एक संघटन बांधून एक त्याचं मंथन करणे, एक विचारावरती ते मंथन करून तो समाजामध्ये राबवणं, त्याला फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला आताचंच उदाहरण सांगतो की आपणाला माहीत आहे LPG म्हणतात ना, LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन 91ला सुरू झालं. त्याच वेळेस बामसेपनी सांगितलं लोकांना की ही जी LPG प्रक्रिया आहे ही गुलाम बनवण्याची प्रक्रिया आहे. आम्हा मूळ निवासी लोकांना गुलाम बनवण्याची प्रक्रिया आहे, हे बामसेपनं त्या काळातच सांगितलं आणि सातत्याने तो प्रचारही केला. आणि आता त्या प्रक्रियेचे रिझल्ट येत आहेत, आता रिझल्ट भेटत आहेत, परिणाम दिसत आहेत. त्यामुळे आता त्या लोकांना वाटते की नाही, खरंच हे LPGची जी प्रक्रिया आहे, ठेकेदारी सिस्टम आहे, ही काही भल्याची नाही. आणि त्याच काळामध्ये त्याच्यापूर्वीसुद्धा जसं काही म्हणतात ना की रणनीती सांगायची नसते, आपण बहुसंख्येने आहोत त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी आपण सांगून देतो. मी प्रेसिडेंटला सकाळी म्हटलं सुद्धा की यू आर डिस्क्लोजिंग अवर स्ट्रॅटेजी. ये सर बोले वी शुड हॅव टू डिस्क्लोज दिस स्ट्रॅटेजी.
मैंने भी बोला यस इट इज ओके, व्हाई? बिकॉज वी आर इन द मेजॉरिटी, हम मेजॉरिटी में हैं, हम खुले आम से काम करेंगे और कर भी रहे हैं। अभी वो माइनॉरिटी में है तो अपनी स्ट्रैटेजी नहीं बताते वो, क्योंकि माइनॉरिटी में होने के कारण अगर वो स्ट्रैटेजी बता दे तो वो सक्सेस नहीं हो पाएगी। वैसे ही उनकी एक स्ट्रैटेजी थी और उसका हमें एहसास हुआ था और है भी। वो स्ट्रैटेजी क्या हुई, जब संविधान का अमल शुरू हुआ तो अमल शुरू होने के बाद जो एससी, एसटी और ओबीसी को रिजर्वेशन तो नहीं था, लेकिन एससी, एसटी का रिजर्वेशन भरना चाहिए, ये सभी तरफ से एक बड़ा प्रेशर गवर्नमेंट के ऊपर था। उनका रिजर्वेशन नहीं भरा जा रहा, उनका प्रतिनिधित्व कम है, इनको 13.5% होना चाहिए, इनका अभी 7% है, 5% है, 8% है। और वो सब आप जानते हो, जब कैंडिडेट अवेलेबल होता था, अवेलेबल नहीं था तो नॉट अवेलेबल बोलते थे, जब अवेलेबल हो रहा था तो नॉट वो अवेलेबल है बट नॉट सूटेबल, अभी सूटेबल भी मिल रहा है तो ही डोंट हैव मेरिट, ऐसा रिमार्क उनका रहता था। अभी जब सूटेबल और मेरिटोरियस भी कैंडिडेट होने लगे और जब गवर्नमेंट सर्विस में जाने लगे तब इनकी संख्या बढ़ रही थी और पूरा रिजर्वेशन तो हुआ नहीं, परिपूर्ण भरा भी नहीं गया। उससे क्या हो रहा था, जब बामसेब की शुरुआत हुई 73 या 77 से लो या 78 से, तो एम्प्लॉयज का ऑर्गेनाइजेशन था, तो एम्प्लॉयज लोग उससे जुड़ते थे और एक फाइनेंशियल रिसोर्सेज जो था वो बामसेब को मिल रहा था। अभी क्या हो रहा है, अभी आरक्षण समाप्ति की ओर, ये भी हमने बताया था कि ये समाप्त हो रहा है। समाप्ति की ओर होने के कारण क्या हो रहा है, हमारे लोग जो मूल निवासी बहुजन समाज के लोग हैं वो नौकरियों में कम है। और ये स्ट्रैटेजी उनको पता थी कि जो हमारा आइडेंटिफाइड जो एनिमी है उसने ये सोच लिया था कि इन लोगों को नौकरियों में नहीं रखना है, क्योंकि उनको पता था, हमारी बामसेब की खबर उनको जाती थी कि ये लोग जिस प्रकार का संगठन चला रहे हैं उससे बहुत बड़ा कुछ होने वाला है, तो इनको रोक लगाना भी है। तो ये रोक लगाने की भी प्रक्रिया है, ये उनकी स्ट्रैटेजी थी, अभी उसका एहसास भी हो रहा है। तो उस कारण अभी जो स्ट्रैटेजी बनाई, ठीक है हमारी नौकरियां बंद कर दो, लेकिन व्हाट एवर द रिसोर्सेज हमारे पास अवेलेबल है, इसीलिए हमारे नेशनल प्रेसिडेंट ने कहा है, हर एक को कहा है कि 500 रुपया प्रति महीना देना है, रीड, स्पीक एंड कंट्रीब्यूट, ये बात उन्होंने बताई है। तो ये जो सारी चीज़ें हुई है, अभी का जो मैं एक लाइव एग्जांपल आपको बताने जा रहा हूँ, 91 से हमने कह दिया था ये हम इस देश के मूल निवासी हैं। ये कोई बामसेब ने कोई ईजाद नहीं की थी, ये तो हमारे महापुरुषों ने ईजाद की थी कि हम इस देश के मूल निवासी हैं। हमने उसको प्रोपोगेट करना शुरू कर दिया। उस वक्त भी हमारा दुश्मन कुछ नहीं बोला, हमने कई बार बोला हम मूल निवासी हैं, तुम विदेशी हो, कई बार बोला। उन्होंने उसका कागजीजेंस नहीं लिया, कागजीजेंस लिया लेकिन वो बता रहे थे कि हमने नहीं लिया। और जब दूसरे लोगों ने कह दिया कि ब्राह्मण विदेशी है तो उसको अरेस्ट कर दिया। जिस बंदे ने कहा हम विदेशी है वो हमारे बामसेब के प्लेटफॉर्म में आया है। 95-96 में उन्होंने किताब लिखी थी कि रावण को मत मारो। वो किताब हमारे ये प्लेटफॉर्म में थे, ये नंद कुमार जी बघेल ये प्लेटफॉर्म पर थे, उनका भाषण हो रहा था, उनकी किताब हम स्टॉल पर रखे थे। पुलिस आए, हमको अरेस्ट करके लेके गई। संजय बोरकर जी है आपके साथ, पुलिस स्टेशन में रहे।
और यही नंद कुमार बघेल अभी कह रहा है ब्राह्मण विदेशी है, तो उसको जेल में डाल दिया। हमको क्यों नहीं डाल दिया? हमारे बामसेब के कार्यकर्ताओं को क्यों नहीं डाल दिया? हम कई सालों से कह रहे हैं। वो ऐसा करेंगे नहीं, वो ऐसा करेंगे नहीं और ना करने वाले हैं। लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम रोड पर आके ब्राह्मण विदेशी है ये कह डालो। दे आर इंस्टिगेटिंग अस टू कम ऑन द रोड, दे आर इंस्टिगेटिंग। वैचारिक आंदोलन ये बहुत बड़ा घातक हथियार है और इसके जो परिणाम होते हैं वो बहुत क्रांतिकारी होते हैं। और जब जब इस देश में क्रांतिकारी स्थिति बनी, जब जब इस देश में क्रांतिकारी स्थिति प्रवण हुई या बन रही थी, तो प्रतिक्रियावादी आंदोलन तेज हुए। इसीलिए जो कह रहे हैं ना, मैडम ने भी अभी कहा और झाकरडी साहब ने भी कहा था कि क्रांति का जो गर्भ अभी है वो है बहुत सालों से है, लेकिन उसको डिलीवरी नहीं होने देते, उसको डिलीवरी नहीं होने देते ये प्रतिक्रियावादी शक्तियाँ। तो इससे भी हमें बहुत बड़ा सबक लेना है और इसका चिंतन मनन करके रखना है अपने पास। तो इसीलिए हम जो भी कार्य कर रहे हैं, हमारे कार्यकर्ता भी कुछ बोलते हैं, और ये देखो वो 100 आदमी ने उधर ब्राह्मणों के विरोध में बोल दिया तो उसको जेल में डाल दिया, उसके ऊपर FIR हो गई, सब मेरे प्रेसिडेंट ने भी बताया। तो वो इंस्टिगेट कर रहे हैं और हमको भी बोल रहे हैं कि तुम भी ऐसा ही करो कुछ। तो वो क्या हो रहा है, एक्शन करना उसको बोलते हैं। वो उन्होंने एक्शन कर दी, हम रिएक्ट करते रहे। हमें उस प्रकार का रिएक्ट नहीं करना है और हम करते भी नहीं। हमारा जो रिएक्शन करने का जो एक तरीका है वो एक प्रबोधन का है, वो जागृति का है। जिस जिस प्रमाण में जागृति बढ़ेगी, जिस जिस प्रमाण में प्रबोधन होगा, उसी अनुपात में आपको रिजल्ट मिलना शुरू होंगे। इसीलिए हमने डट के काम करना चाहिए। जब मैं आंध्र प्रदेश में 88 और 95 इस दरमियान रहा, उस वक्त जब मैं इन लोगों से मिला था, जैसे गंगाधर जी है और एक तिलक कुमार जी है, ये जब फील्ड में जाते थे तो मुझे तिलक कुमार जी ने एक एग्जाम्पल बताया था अपना। सर बोले, जब मैं फील्ड में जाता हूँ और ये बातें करता हूँ बामसेब की, तो वो बोलते बोले तुम पागल हो। तो मैं बोलता था, बोले हाँ हम पागल हैं, हम सही में पागल हैं, लेकिन बोले हम एक अच्छे ऑब्जेक्टिव के लिए पागल है। पागल तो है लेकिन एक अच्छे ऑब्जेक्टिव के लिए पागल है। और बोले निरंतर जो कार्य करने से फिर हमारी विश्वसनीयता जो है वो स्थापित हुई। जैसा आप भी जानते हो कि 1585 की बात बताने के लिए बामसेब के कार्यकर्ताओं ने कितने पापड़ बेले कि हम 85% है और वो 15% है। मानते ही नहीं थे लोग, अभी मानने भी लगे और उसका इस्तेमाल भी करने लगे। तो ये एपिसोड भी आपको पता है। इसीलिए मूल निवासी की जो बात है कि हम इस देश के मूल निवासी है और वही हमारी आइडेंटिटी है, और इसी को लेके हम आंदोलन चलाएंगे। और इस आंदोलन चलाने के लिए समाज के हर व्यक्ति के साथ हम संवाद करेंगे। सही कहा आपने, संवाद कर रहे हैं, बहुत बढ़िया। खापर्डे साहब ने उसमें एडिशन किया था कि इस संवाद को सुसंवाद में स्थापित करो। जिससे हम संवाद कर रहे हैं वो संवाद को सुसंवाद में बदल देना चाहिए हमने। और जिस दिन वो सुसंवाद में बदल जाएगा, एक पोलराइजेशन हो जाएगा, एक ध्रुवीकरण हो जाएगा। और ध्रुवीकरण जब हो जाएगा तो भाईचारा निर्माण हो जाएगा। इस ध्रुवीकरण से निश्चित रूप से भाईचारा निर्माण हो जाएगा, और जो भाईचारा निर्माण हो जाएगा
वो अटूट रहेगा, अटल रहेगा, वो कई सालों तक जो चलेगा। इसीलिए मुझे राष्ट्रपिता फुले जी का वो अखंड लिखे उन्होंने, उसकी लाइन में हर अपने बात में कहता हूँ की मानवाचे हक्क सर्वास कळता. ते म्हणतात की मानवाचे हक्क सर्वास कळता, मग कोण त्राता आर्यभटा. असं त्याची एक ओळ आहे. म्हणजे मानवाचे कोणते कोणते हक्क आहेत हे जर ह्या मूळ निवासी लोकांना समजलं, म्हणजे मानवाचे हक्क काय आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं मानवांना. ज्योतिराव फुलेंनी त्यांना जो म्हणजे त्यांना जो दृष्टीपात झाला किंवा त्यांना जो त्यांच्या दृष्टीस आला त्याला म्हणतात फोरसाईट. त्यांच्या फोरसाईटमध्ये जेव्हा त्यांना समजलं की ह्या मानवांना मानवाचे हक्क काय आहेत हे सुद्धा माहीत नाही, तर ते माहीत व्हावं यासाठी शाळा काढली. शाळा काढल्याशिवाय शिक्षणाशिवाय काय पर्याय नाही. केव्हा समजतील? डोक्यात काहीच नसेल तर काय समजणार? आमचे हक्क काय आहेत, काय आम्ही गुलाम आहोत की या देशाचे धनी आहोत की मालक आहोत, हे केव्हा कळणार? म्हणून त्यांनी ज्ञान दिलं. ज्ञान सुरू झालं, ज्ञानाची ज्योत इथपर्यंत आली आणि आता आम्ही उच्च शिक्षित झालो. आता उच्च शिक्षित झाल्यानंतर मानवाचे हक्क आम्हाला समजा कळले नाही. मानवाचे हक्क सर्वांस कळता, सर्वांना समजा कळले नाही, तर जो दुश्मन आहे तो दुश्मन कसा आहे तेही सांगितलं राष्ट्रपिता फुल्यांनी, की तो धूर्त आहे. तो कसा आहे? धूर्त आहे. न धूर्ताच्या काय क्वालिटीज असतात, काय वैशिष्ट्य असते हे तुम्हाला माहीत आहे. तो म्हणते मी लग्नच करणार नाही, हे झाल्याशिवाय लग्नच करणार नाही, लग्नही करते. तो म्हणते मी विदेशी होतो, मी बाहेरचा होतो, बाहेरचा आहे, आता म्हणतो मी मूळ निवासीच आहे. हे धूर्त लोकांचे वैशिष्ट्य आहे. हे धूर्त लोकांचे वैशिष्ट्य आहे. म्हणून ते म्हणतात राष्ट्रपिता फुले की ह्या धूर्त लोकांचा कुणीही त्राता राहिला नाही पाहिजे. म्हणूनच म्हणतात की हे समजा तुम्हाला सगळ्यांना कळलं तर यांचा कुणी त्राता राहणार नाही, यांची त्राही त्राही होईल. आणि हे यांना बाहेर काढणं किंवा पळवून काढणं, भारताच्या बाहेर नाही काढू, त्यांना देऊ तेवढं पर्सेंट, राहा तेवढंच रिझर्वेशन देऊ. खापर्डे साहेबांना विचारलं होतं मी एकदा की साहेब हे विदेशी आहेत, याचा कुठे पळवायचं का? अरे नाही म्हणजे त्यांना देऊन टाकू 3% जागा भारतातली कुठेतरी एका ठिकाणी जमा करून त्यांना तिथे ठेवू म्हणे, असे म्हणाले होते. तर म्हणून जे मानवाचे हक्क आहेत ते आता आपल्या संविधानामध्ये आहेत. जे मानवाचे जे हक्क आहेत आपले ते संविधानामध्ये आहेत. आणि संविधान जर अंमल किंवा तिला राबवणं हे समजा झाले नाही तर आपली त्राही होणार आहे. आपली त्राही होणार आहे. ते खुश राहणार आहेत. म्हणून आपले संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी जसं हाके साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबाचं बोट जो इंगित करते, जे इंगित केलेलं आहे ते मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वाटेकडे आपण गेलो पाहिजे. म्हणून आपण राबलंही पाहिजे, आपण खपलंही पाहिजे. म्हणजे त्यागाची भावना निर्माण झालीच पाहिजे. मॅडमनी सांगितलं की विदाउट पेईंग प्राईस देअर विल नॉट बी दी एनी टाईप ऑफ रिव्होल्युशन. बाबासाहेबांनी म्हटलं, कापर्डे साहेब, गंगावणे साहेब नेहमी सांगायचे कोटेशन की विदाउट पेईंग प्राईस देअर विल नॉट बी एनी टाईप ऑफ रिव्होल्युशन. तो पे करावा लागेल. तर पे मग माझ्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे, माझ्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे. तर तीसुद्धा तयारी आमच्या बामसेपच्या कॅडर्सनी ते ठेवली पाहिजे. पेईंग प्राईस वी मस्ट हॅव टू पे. कफल्लक झाले खापर्डे साहेब, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, कफल्लक झाले. परिवार कुठे, काय कुठे,
ते सगळे प्रसंग मला आठवतात. तर म्हणूनच जसं संघटनेची एक कार्यप्रणाली असते, कुटुंबाची सुद्धा कार्यप्रणाली असते, कार्यशैली असते. त्या कुटुंबामध्ये आपण कसं वागलं पाहिजे. कधी कधी म्हणतात कुटुंबातले लोक, आपला वडील म्हणतो आपल्या मुलाला, काय यार तू माझ्या कुटुंबाचं नाव बुडवशील का, म्हणतात ना कधी कधी, माझ्या कुटुंबाचं नाव बुडवशील का तू. याचा अर्थ काय की त्या कुटुंबाची एक कार्यशैली असते, लिखित नसते. ती कार्यशैली काही लिखित नसते की मुलांनी असं वागलं पाहिजे, मुलींनी असं वागलं पाहिजे, काही लिहिलेली नसते. ती अलिखित आहे कार्यप्रणाली. ती अलिखित संविधान आहे त्या कुटुंबाचं. तो अलिखित संविधान आहे. त्याच प्रकारे ह्या भारत देशाचं लिहिलेलं फार मोठं संविधान आहे. आणि जोपर्यंत त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही. कुटुंब पद्धतीची जरी अलिखित संविधान असेल परंतु नीतिमत्तेच्या आधारावरती तो चालते, मॉरॅलिटी बेस आहे. त्याच्यामुळे ते कुटुंब पद्धतीसुद्धा सक्सेसफुल ठरते. म्हणून आम्हालासुद्धा या देशामध्ये आमचे काय हक अधिकार आहेत आणि ते अबाधित राहावं, ही एक ती अबाधित समजा राहतील, ही संविधान समजा पूर्णपणे समजा त्याचा अंमल होत असेल तर जे बामसेफचं जे वैशिष्ट्य आहे, बामसेफचं जे उद्दिष्ट आहे की जी व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याचं जे एक उद्दिष्ट आहे बामसेफचं, ते पूर्णत्वास जाईल आणि ते सुद्धा संविधानामुळे होईल. परंतु त्याच्यासाठी आम्हा सगळ्यांना, मला सगळ्यांना खपावं लागेल. या गोष्टीची जाण ठेवावी असंच एवढं मी सांगून इच्छितो. आणि निराशा कधी मनामध्ये येऊ नका, बस एवढंच सांगून मी माझं भाषण संदेश संपवतो. जय भीम, जय मूल निवासी.